नमस्कार. 8व्या वेतन आयोगाबाबत कर्मचारी संघटनांनी सरकारकडे 66 मागण्यांचे सविस्तर पत्र सादर केले आहे. या सर्व मागण्या आपण 6 प्रमुख विभागात पाहणार आहोत. विभाग 1. प्रशासकीय आणि सेवा अटी अनुकंपा तत्वावरील नियुक्ती 100% असावी. सर्व पदांवर विभागीय स्पर्धा परीक्षेची म्हणजेच LDCEची संधी मिळावी. ग्रॅच्युइटीसाठी 33 वर्षाची कमाल सेवा मर्यादा रद्द करण्यात यावी. जुनी पेन्शन मिळेपर्यंत NPS कर्मचाऱ्यांना GPFची सुविधा द्यावी. पे लेव्हल 2 ते 10 मधील विविध पदांचे विलिनीकरण करावे. अराजपत्रित कर्मचाऱ्यांची सक्तीची बदली नको आणि पती पत्नीला एकाच ठिकाणी पोस्टिंग द्यावे. कंत्राटी पद्धत बंद करून सर्व रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत. विभाग 2. आरोग्य आणि कल्याण कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी पूर्णपणे कॅशलेस उपचार सुनिश्चित करा. CGHS केंद्रात लाभार्थ्यांकडून कोणतीही वर्गणी घेऊ नये. वैद्यकीय उपचारांसाठी आश्रित पालकांच्या उत्पन्नाची अट रद्द करावी. 40 वर्षांवरील सर्व कर्मचाऱ्यांची दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी व्हावी. केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून कोणताही व्यवसाय कर वसूल करू नये. विभाग 3. रजेबाबतच्या मागण्या. अर्जित रजा 600 दिवसांपर्यंत साठवण्याची आणि त्यातील 50% रोखीकरणाची मुभा असावी. बालसंगोपन रजेच्या दुसऱ्या टप्प्यात 100% पगार मिळावा. महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळीची विशेष रजा मंजूर करावी. पुरुष कर्मचाऱ्यांना 45 दिवसांची पितृत्व रजा मिळावी. संपूर्ण सेवा काळात पालकांच्या देखभालीसाठी 60 दिवसांची रजा मिळावी. प्रसूती रजा 240 दिवसांपर्यंत वाढवावी आणि 2 अपत्यांची अट काढून टाकावी. विभाग 4. भत्ते आणि आर्थिक लाभ. मुलांचा शिक्षण भत्ता 10,000 आणि हॉस्टेल सबसिडी 35,000 रुपये प्रति महिना करावी. ड्युटी आणि LTCवर सर्व प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना विमान प्रवासाची मुभा असावी. घरभाडे भत्ता म्हणजेच HRA 40%, 35% आणि 30% या दराने मिळावा. सर्व भत्त्यांमध्ये 3 पटीने वाढ करून ते महागाई भत्त्याशी जोडावेत. घर बांधणीसाठी 2 कोटी आणि 4 चाकी वाहनासाठी व्याजमुक्त आगाऊ रक्कम मिळावी. खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदकांसाठी अतिरिक्त वेतनवाढ द्यावी. विभाग 5. पेन्शन आणि सेवानिवृत्ती. 1 जानेवारी 2004 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करा. पेन्शनची रक्कम शेवटच्या पगाराच्या 67% असावी. पेन्शन कम्युटेशन 15 वर्षाऐवजी 11 वर्षानंतर पूर्ववत व्हावे. नागरी कर्मचाऱ्यांनाही 1 रँक 1 पेन्शन लागू करावे. पेन्शनवर कोणताही प्राप्तिकर आकारला जाऊ नये. ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे प्रवासातील सवलत पुन्हा सुरू करावी. विभाग 6. वेतन आणि पदोन्नती. किमान वेतन 69,000 रुपये असावे आणि अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून व्हावी. कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 3.833 फिटमेंट फॅक्टर लागू करावा. वार्षिक वेतनवाढ 3% वरून 6% करण्यात यावी. 30 वर्षांच्या सेवेत किमान 5 वेळा पदोन्नतीची संधी मिळावी. कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास 2 कोटी रुपये भरपाई मिळावी. बोनसची गणना मूळ वेतन आणि महागाई भत्त्यावर आधारित असावी. या होत्या कर्मचारी संघटनांच्या 66 आक्रमक मागण्या. यावर सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा. धन्यवाद.